माय माऊलींनो, तुम्हाला आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली। अतिशय चांगली योजना आहे। 1,500 रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळतात की नाही? हो मिळतात। त्याच्यामध्ये जुलैला मी जाहीर केलं, जुलै ऑगस्टचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला दिले, मध्यस्थी ठेवला नाही, डीबीटी केली। कुणी त्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार करायला नको। जुलै ऑगस्टचे पैसे 3,000 दिले, सप्टेंबरचे पुन्हा 1,500 दिले। आमच्या लक्षात आलं की दिवाळी नोव्हेंबरमध्ये पण आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागल्यानंतर काही गोष्टीला मर्यादा पडतात आणि म्हणून माझ्या बांधवांनो, भगिनींनो, आम्ही ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागायच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी 3,000 रुपये पाठवले। त्याच्यातनं तुमची दिवाळी चांगली झाली। सुरुवातीला तुमचं रक्षाबंधनाचा कार्यक्रम तो त्या ठिकाणी चांगला झाला। आम्ही ओवाळणी दिली। माझी बहिणीला, माझ्या माय माऊलीला सक्षम करण्याचं काम, सबल करण्याचं काम आम्ही केलं। आज मुलींचं शिक्षण, आदिवासी समाजातल्या मुलींना तर आपण मोफत शिक्षण देतो, परंतु बाकीच्याही गरीब समाजातल्या मुलींना आम्ही अर्धी फी भरायचो, आता पूर्ण फी भरण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांच्या नावावर आता वर्षाला 15,000 रुपये देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आज लाखो रुपयाच्या योजना आम्ही तुमच्याकरता दिल्यात। ह्या त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर आपण वर्षाला 3 देण्याचा निर्णय घेतला। त्यावेळेस मला काही जण म्हणायला लागले, अहो तुम्ही बहिणींकडे बघताय, आमच्यावर काय नाराज झाला का? आम्ही बांधवांच्याकडे पण बघितलं। 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, त्याचं विजेचं, लाईटचं बिल, पंपाचं हे आम्ही तुम्हाला माफ करून टाकलेलं आहे। झिरोचं लाईट बिल तुम्हाला दिलंय आणि ह्या योजना आपल्याला पुढे चालू ठेवायच्यात। शेतकरी बांधवांनो, दुधाचा उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला, दुधाला आम्ही गाईच्या 7 रुपये अनुदान त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। तुम्ही करा, दुधाचा व्यवसाय करा, वेगवेगळी पिकं घ्या, फळबागा घ्या। ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आदिवासी विभागाला आम्ही वेगळं बजेट देतो, परंतु त्या बजेटचा फायदा शेवटचा आदिवासी जो आहे आणि शेवटची माझी जी बहीण आहे तिला मिळत नाही। मधीच काहीतरी गडबड घोटाळा होतो आणि त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे। खावटी कर्जाच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला त्या बाबतीत ते तुम्हाला मिळालं पाहिजे। त्याच्या संदर्भात व्यवस्थितपणे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतात। का तर माझ्या देशातला एक देखील आई बहीण किंवा माझा बांधव हा उपाशी झोपता कामा नये, अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे। सगळ्या ज्या योजना आहेत ना, त्याला 75,000 कोटी रुपये खर्च येतो। 75,000 कोटी रुपये आम्ही त्यामध्ये तुम्हाला देतोय। 6.5 लाख कोटीचं तुमचं आमचं बजेट आहे। त्याच्यामध्ये पेन्शन, पगार आणि बाकीच्या गोष्टी, त्याच्यामध्ये घेतलेल्या कर्जाचं व्याज, ह्या सगळ्या आम्ही देतोय। आता